जा तू पटकन घेऊन ये घागर. पारू, बाळा कुठे होतीस इतका वेळ? सगळेजण वाट बघतायत घरी. सावित्री आत्या ते कळशी घेऊन येते. चल. आणि ये तू चल ना तिकडे, खेळ रंगला इकडे काय करतोय? चल ना. चल. दिसले नाही कुठे म्हणून शोधत शोधत आलो. ए थांबा 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 थांबा, तुम्ही दोघी पुढच्या दाराने जा, आपण आलो तसे जाऊ. ओके. सावित्री आत्या चला. ए वैजू, वैजू चल चल तिला तिकडे बांधून जाऊ. यावरी राज करी होडी चाले आमची बिरी बिरी, फेसाळ पाणी गाई गाणी. अगं पारू, तू होतीस कुठे? इथे किती छान खेळ खेळतात आणि तू गायब. देवी आई, तुमच्यासाठी ही कळशी आणायला गेले होते. अहो तुम्ही बी खेळणार आहात ना यो खेळ? ती तिकडं सजवून ठेवली होती. घागर घुमवा घ्या. ए थांबा थांबा, आता अजिबात खेळू नका. सासू मॉमला खेळायला बोलवते. गेली आता कामातून, तिचं काही खरं नाही. ही मोलकरीण सतत स्वतःची लायकी विसरत असते. स्टुपिड. देवी आई काय झालं? माझं काही चुकलं का? कोणी सांगितलं तुला हे? बहिणींना पण पुढचे खेळ खेळायचे आहेत अगं. दामिनी मॅडमनी. ए पारू, मी दामिनी मॅडम काय? दामिनी मॅडम मी कधी सांगितलं का तुला? हे बघ, माझं नाव उगाच घ्यायचं नाही बहिणी. देवी आई काय काय मूर्ख मुली, जरा सुद्धा अक्कल नाहीये ना तुला? हा, कोणाला खेळायला बोलवतेस तू? अहिल्या देवी किर्लोस्कर आहेत त्या. तुझ्यासारख्या एका मोलकर्णी सोबत आता त्या मंगळागौर साजरी करणार का? दिशा मॅडम, ते दामिनी मॅडमने सांगितलं. काय गे पारू, सारखं काय तुझं दामिनी मॅडम दामिनी मॅडम? मी कधी सांगितलं तुला उगाच माझं नाव घ्यायचं नाही सगळीकडे? तुला ना बोट धरायला दिलं म्हणून हात धरू नको तू आणि ती सावित्री. दामिनी आंटी, ती हॅबिट हिलाय या पारूला सतत पुढे पुढे करत असते. सासू मॉमच्या आणि या घरातल्या सगळ्यांच्याच. नॉनसेन्स. ही ना ही दिशा एक नंबरची खोटारडी आहे. हिनेच सांगितलं आहे ना. तुम्ही काय बघताय? तुम्ही ना निघा आता आणि राहिलेली मंगळागौर तुमच्या घरी जाऊन खेळा. आल्या मोठ्या अहिल्या देवीला नाचवायला एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? निघा. थांबा. चला मंगळागौर खेळूया. थँक्यू सासू मॉम, तुम्ही आलात रेडी होऊन. खरं तर ही माझीच आयडिया होती. मीच सांगितलं होतं पारूला तुमच्यासाठी ही घागर घेऊन यायला. मग तूच का नाही म्हणालीस चला मंगळागौर खेळूया म्हणून? चला चला खेळूया. ह्या कळशा.
मी काय म्हणते ऐका ना, म्हणजे घागर घुमवायचं पास करूयात आता ना. आपण फुगडी खेळूयात, चालेल? पारू, आता तू माझ्यासोबत फुगडी खेळ. काहीही झालं तरी तू दामिनी मॅडम सोबत फुगडी घालणार नाहीयेस. का? ते अचानक आपला वेग वाढवतात आणि बेसावधपणे हात सोडून देतात. पारू बाळा, इकडे ये ना. आलेच. चला. कोण येईल? हा, नाही ना तुम्हाला? ही दामिनी ना सगळं मुद्दा म्हणून करते. काय सुख मिळतं असं करून काय माहित. ईशा माझ्यासोबत फुगडी खेळणार का? करायचंय का मला? मला ना फुगडी खेळण्यात कुणीच नाही हरवू शकत. तू ना डॅमी कधी कधी अक्कल नसल्यासारखी वागतेस एकदम. ईशा, मेन मुळावर घाव घालायचं सोडून या बारक्या फांद्या कापत बसतेस. म्हणजे या बायकांना पडून काय उपयोग आहे? या घरात ना त्या सावित्री आणि पारूला जास्त व्हॅल्यू आहे. तू या घरची सून आहेस, पण तुझी व्हॅल्यू मोलकरणीपेक्षा सुद्धा एकदम कमी. बिचारी, मला खूप दया येते अगं तुझी. त्यामी तुला जर आज फुगडी खेळायचीच असेल ना तर सासू मॉम सोबत खेळ. त्यांना दाखवून दे की ही दामिनी पण काही कमी नाहीये. सासू मॉमला गुडघ्यांवर आणून ठेवण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुझ्याकडे. आणि हा गेम असल्यामुळे कोणी काही ऑब्जेक्शन पण नाही घेणार. आता बघ मी काय करते. थांबा 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 ना, थांबा. बहिणी, तुम्ही माझ्यासोबत फुगडी कधीच नाही खेळलीये. आज आपण दोघी फुगडी खेळूयात का? चल. सावित्री आत्या, मला भीती वाटते.
दामिनी, जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी खड्डे खणतो ना, तेव्हा कधी कधी आपणच त्याच्यात पडतो, हे लक्षात ठेव. तुम्ही सगळेजण तिथे काय करताय? आई, ऍक्च्युली मी तुला पहिल्यांदा खेळताना बघतोय ना, आणि मला हा तुमचा खेळ बघायचा होता ग. म्हणजे पुढे जाऊन माझं जेव्हा लग्न होईल तेव्हा प्रॉब्लेम व्हायला नको ना. बरोबर. ते खेळ नुसते बघायचे नाहीये, तिथून इथे येऊन खेळायचे सुद्धा आहेत. हे सगळे आपले पारंपरिक खेळ आहेत, जे आपल्याला प्रेम, जिव्हाळा शिकवतात. त्यामुळे ताबडतोब सगळ्यांनी खाली या आणि आमच्या बरोबर हे खेळ खेळा. चला. वहिनी, जमेल ना दादा? आईला फारच सुंदर दिसतेस तू. म्हणजे आज तर कुठला शेर सुद्धा आठवत नाहीये तुला बघून मला. आज तुझी नजरच बोलते. शायरीची काय गरज आहे? तुझा आणि फुगडीचा काही संबंध नसेलच. काय मग, मला पण पाडणार? नाही हो, मला ना कोणालाच पाडायचं नव्हतं. चला. शुअर. सावित्री आत्या, आपण मी खेळूया. चल चल. मी शिकवते ना आदित्य सर, मी शिकवते. प्रिया मॅडम, आपण आवरूया का आता? तुम्ही बी कापड बदलून घ्या, तुमची कापड वाळली आहेत. पारू, अगं बस ना जरा वेळ, गप्पा मारूया आपण. ये ना. बर. खूप मज्जा आली ना आज तिकडे मंगळागौर खेळायला. होय. मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढं एन्जॉय केलंय. एकतर शहरात नवीन, आणि त्यात मला तुझ्यासारखी एवढी चांगली मैत्रीण मिळाली. त्यामुळे हे सगळं ना मी खूप 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 एन्जॉय केलंय. म्हणजे एका पॉइंटला तर असं वाटत होतं की ही मंगळागौर सावित्रीची नाही, तुझीच आहे. पारू, एक विचारू का तुला? हाय का आता? मैत्रीण बी म्हणता आणि विचारू का बी म्हणताय? विचारा की बिंदास. मला सांग, दिशा मॅडम नेहमी अशाच वागतात का प्रीतम सरांशी? नाही म्हणजे तू माझ्या आधीपासून आहेस ना इथे, म्हणून विचारलं. तुला नाही का जाणवलं असं कधी? म्हणजे ते सतत खूप अपमान करत असतात ग प्रीतम सरांचा. आणि कधी कधी तर मला असं वाटतं ना की ते हे सगळं ना जाणीवपूर्वकच करतात. प्रिया मॅडम, कसं आहे ना, स्वभाव असतो एकेकांचा, आपण त्याला नाही बदलू शकत. फारू, पण
प्रीतम सर तुझे खूप चांगले मित्र आहेत ना, काहीतरी करायला पाहिजे ग. आणि तूच काहीतरी करू शकतेस. मी 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 काय करणार आहे? हे बघ पारू, अहिल्या मॅडम ना तुला मुली समान मानतात. त्यांचा खरंच खूप विश्वास आहे ग तुझ्यावर. तू सांग ना अहिल्या मॅडमला दिशा मॅडम बद्दल. काय मला ना खरंच मनापासून वाटतं ग की प्रीतम सर ना दिशा मॅडम पेक्षा खूप चांगली मुलगी डिझर्व करतात. दिशा त्यांच्यासाठी योग्य मुलगी नाहीये. आज बघितलंस ना तू कशा वागत होत्या त्या प्रीतम सरांसोबत. हा हॅलो बाई. हो मी करणारच होते पण ते कामाच्या घाईत राहून गेलं. आज कोणाची तरी मंगळागौर होती. अरे मी ना आता पारू सोबत आहे. तू बोलशील का तिच्याशी? कोण पारू? एक मिनिट. हा भाऊ आहे माझा. हॅलो नमस्कार, मी पारू. प्रियाकडे फोन दे. प्रियाकडे फोन दे. हो हो मी बघते ना फोटो. हां कळवते मी. प्रिया मॅडम खूप प्रेम करतात ग माझ्यावर. माझे भाई आणि बाबा खूप काळजी करतात माझी. ते लग्नासाठी मुलं बघतायत ना, त्याचेच फोटो पाठवले होते. बघून कळवायचंय. एक विचारू, तुम्हाला लगीन नाही करायचंय का? का? अगं करायचंय ना मला लग्न. पण आता मी जे काम करते ना ते लग्नानंतर पण मी सुरूच ठेवणार आहे. बाबांचा आणि भाईचा खूप जीव आहे माझ्यावर. पण बस झालं ना यार. भेट ना आता लवकर. तुला माहितीये का, तू माझ्या आयुष्याचा ना एक भाग झाली आहेस आता. सतत असं माझ्या आजूबाजूला असल्याचे भास होत असतात मला. हॉस्पिटलमध्ये तू होतीस माझ्या बाजूला, मला खरंच जाणवत आहे. कशी असशील तू तर मला ओळखतही नाहीस. पण आता मला खरंच तुझ्याशिवाय सुचतच नाहीये काही. काय करू सांग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. द्या इकडं. पारू, तुझा सकाळी सकाळी तुझा आवाज ऐकला, तुझी स्माइल बघितली ना की असं छान वाटतं. दिवस खूप असं मस्त जाणार असं फील होतं. थँक्यू. येते. पारू, पारू मला तुला एक विचारायचं होतं. तुला आठवतं मी तुला मंदिरात भेटायला आलो होतो. खूप पाऊस होता ऍक्सिडेंटच्या आधी. तू मला म्हणाली होती तेव्हा की मी हे करू की नको, आणि मी म्हटलं तुला नको करूस. ते काय होतं एक्झॅक्टली? मी जे करणार आहे ते बराबर आहे का नाही मला तेवढंच सांगा ना. नाही पारू, मला माहित नाही तुला काय करायचंय ते, आणि ते तू सांगतही नाही आहेस. पण मला
मला आतून असं वाटतंय की तू ते नको करूस. पारू, सांग ना काय होतं ते. आदित्य सर, हं? त्या दिवशी तुम्ही जे बोललात ते बरोबर होतं. तुम्ही मला म्हणलात ते करू नकोस, पण तरी बी मी ते केलं. मी ऐकायला हवं होतं तुमचं. आता असं मी कधीच करणार नाही, कधीच नाही. अरे पण काय होतं ते तर सांग. आणि असं पुढ्यात बोलशील तर मला कसं कळणार आहे.